हे रेकॉर्डिंग करायचे वाक्य, उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल, तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे, भारतीय जनता पार्टी देशात 45च्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो, देशात जाऊ दे, महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही 18 होतात आमच्यामुळे, आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही 18 आलात तर मी राजकारण सोडेन। उद्धवजींना खुलं आव्हान आहे, देशात भारतीय जनता पार्टी 45+ जाणार नाही म्हणालात, भाजप 45च्या वर गेलात तर राजकारणातून निवृत्ती घ्याल, त्या ठिकाणी अपमान सहन कराल, मर्दांचा शब्द द्या आणि जर महायुती म्हणून शिवसेना सोडा उद्धवजी, तुमच्या युतीत 18च्या वर तुम्ही महाराष्ट्रात गेलात तर आशिष शेलार राजकारण सोडेल, मर्द असाल तर शब्दावर टिका। आशिष शेलार नेमकं काय म्हणाले ते तुम्ही ऐकलंय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये एकमेकांवर जोरदार टीका करताना सर्वच नेते आपल्याला दिसत होते। महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका झाल्या, तर महाविकास आघाडीनेही जशास तसं उत्तर देत त्या टीकांचा सामना केला। यात मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक वक्तव्य केलं होतं आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला होता। आता निकालानंतर त्या वक्तव्यावर शेलार यांनी यू-टर्न घेतलाय। शेलार यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय पाहूयात। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच, शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। आशिष शेलार म्हणाले होते, लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जर 18 जागा मिळाल्या तर मी संन्यास घेईन। त्यांच्या या वक्तव्यावर निकाल जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार टीका करण्यात आली। त्यावर आशिष शेलार यांनी स्पष्टीकरण देत त्यांच्याच वक्तव्यावर घुमजाव केलाय। शेलार यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरेही म्हणाले होते की देशामध्ये एनडीए 400 जागा काय 40 जागाही जिंकणार नाही। आता भाजपला 40 जागांपेक्षा जास्त जागा मिळाल्यात, त्यामुळे उद्धव ठाकरे आता तोंड का लपवत आहेत, त्यामुळे आता उद्धव ठाकरे संन्यास घेतील का असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर घुमजाव केलाय। त्यामुळे आशिष शेलार यांच्यावरच महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आता टीका केल्या जात आहेत। या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत। काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा जिंकल्या, ठाकरेंच्या शिवसेनेने 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 8 जागांवर विजय मिळवलाय। महाविकास आघाडीने जिंकलेल्या जागांची बेरीज 30 होते, तर सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्यानं ही संख्या 31 झाली आहे। दुसरीकडे महायुतीच्या जागा घटल्यात, भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलंय, तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 1 जागेवर विजय मिळवता आलाय। त्यामुळे महायुतीची एकूण बेरीज 17 होते आणि त्यामुळेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आशिष शेलार यांना टोला लगावण्यास सुरुवात केली आहे। आशिष शेलार यांच्या या यू-टर्न बाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करा आणि फॉर द पीपलला सबस्क्राइब, लाईक व फॉलो जरूर करा।